नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 13 अँड वी डिस्कसिंग द प्रिवियस इयर क्वेश्चन फ्रॉम द थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये दोन्ही एक्झाम्पल्स कॅन नॉट हीट इंजिन. ओके, या एक सिम्पलच्या कन्सेप्टवर दोन्ही क्वेश्चन डिपेंड आहे. द फर्स्ट वन इज फ्रॉम द केरला CET 2015 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द BCEC 2014. ठीक आहे. सुरुवातीला आपण थोडं म्हणजे कॅन नॉट हीट इंजिनचा कन्सेप्ट खूपच इझी आहे. ठीक आहे. पहिल्या न्यूमरिकल आणि सेकंड न्यूमरिकलसाठी तो कन्सेप्ट काय मिळणार आहे. ठीक आहे. एक थोडं म्हणजे 2 मिनटात तुम्हाला कॅनॉटचं थोडं सांगून देतो. ठीक आहे. हे हॉट रिझर्वायर राहते, इथं टेम्परेचर राहते T⁻H आणि अमाऊंट ऑफ हीट एनर्जी राहते Q⁻H. ठीक आहे. इथे ही राहते इंजिन. ठीक आहे. इथे इंजिन करते वर्क डन. ठीक आहे. आणि रिमेनिंग अमाऊंट ऑफ हीट एनर्जी कोल्ड रिझर्वायरला काय करते, सबमिट करते. आणि त्याचा राहते टेम्परेचर T⁻C आणि एनर्जी राहते Q⁻C. आणि जो काही वर्क डन करतो तो राहतो QH मायनस QC. ठीक आहे. आणि मग इफिशियन्सी काढायची राहिला तर किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी हॉट रिझर्वायरपासून घेतली. ठीक आहे. इंजिननी हॉट रिझर्वायरपासून, हा झाला हॉट रिझर्वायर, हा झाला कोल्ड रिझर्वायर. इंजिन काय करतो, हॉट रिझर्वायरपासून QH अमाऊंट ऑफ हीट एनर्जी घेते आणि त्याचं काय करते, इंजिन वर्क डन करते. ठीक आहे. आणि मग इंजिनने वर्क डन किती केलं, QH मायनस QC डिवायडेड बाय QH. आणि रिमेनिंग एनर्जी कोल्ड रिझर्वायरला काय करते, ओके देते, समजा रिमेनिंग एनर्जी याला देते. ठीक आहे. देअरफॉर बघा, याला जर आपण अल्जेब्रा जर याचा केला, QH अपॉन QH मायनस QC अपॉन Q⁻H. Therefore efficiency equals to 1 minus QC upon Q⁻H. ठीक आहे. एफिशियन्सी काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. पुन्हा एक लक्षात घ्या, जसं की बघा मी इथं ऑर लिहिलंस, तुम्ही म्हणजे जो काही Q⁻C आहे याला T⁻C ऑर लिहू शकता, Q⁻H ला T⁻H लिहिता. Q⁻C म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी गिवन टू द कोल्ड रिझर्वायर, Q⁻H म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टेकन फ्रॉम द हॉट रिझर्वायर. ठीक आहे. म्हणजे QCला इक्वल टू TC लिहू शकता. ओके, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऑफ द हॉट रिझर्वायर इज इक्वल्स टू टेम्परेचर ऑफ द हॉट रिझर्वायर. अमाऊंट ऑफ एनर्जी फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर इक्वल्स टू टेम्परेचर ऑफ द कोल्ड रिझर्वायर. म्हणजे इफिशियन्सीचा फॉर्म्युला झाला 1 मायनस Q⁻Cच्या जागी T⁻C आणि हा T⁻H. ठीक आहे. याच्याने आणि जर इफिशियन्सीचं पर्सेंटेज विचारलं तर या ब्रॅकेटला आपण 100%नी काय करतो, मल्टिप्लाय करतो. लक्षात, ही एक थीम आहे. ओके, कशाची बेटा, कॅरनॉट हीट इंजिन. कॅरनॉट हीट इंजिन हे एक थीम लक्षात ठेवा. ओके, अशा पद्धतीचं राहते. ओके, सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला इथं डेव्हलप करूनच दिले, त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम असायला नको. बस याच फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण दोन्ही एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. ज्यांना कोणा कॅरनॉट हीट इंजिन 2 मिनटात जर समजून घ्यायचं असेल, ऑलरेडी कसं आहे ना, 2 मिनटात समजू शकत नाही आपण कोणती गोष्ट. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्ही कुठेतरी प्रिपरेशन केलेली आहे. याच्या लक्षात, तुम्ही बुकमध्ये कॅरनॉट हीट इंजिन कुठेतरी तुम्ही इंजिन समजून घेतलेलं आहे आणि 2 मिनटात आपण त्या गोष्टी काय केल्या, रिवाईज केला. ठीक आहे. तसं सांगायला भरपूर वेळ लागते. एखादा कन्सेप्ट कधी 2 मिनटात होऊ शकत नाही आणि करायचाही नाही. ओके, 2 घंटे द्यायचं पण प्रॉपर, त्याच्यातली भानगडच नाही राहिली पाहिजे. ठीक आहे. पहिला सोल्युशन सॉल्व करूया. बघा, द इफिशियन्सी ऑफ अन कॅरनॉट इंजिन and the Carnot engine operates which operates in between the two temperatures, T1 500 केल्विन आणि T2 300 केल्विन. ठीक आहे. बघा, आता 500 केल्विन जास्त आहे, 300 केल्विन कमी आहे. याचा अर्थ हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर जास्त राहायला पाहिजे ॲज कम्पेअर टू कोल्ड रिझर्वायर. म्हणजे इथं जो काय हॉट रिझर्वायर काम करत आहे त्याचं टेम्परेचर किती आहे, 500 केल्विन. चालतं. इथं जो काही कोल्ड रिझर्वायर ऑपरेट करत आहे T⁻C किती दिला आहे, 300 केल्विन. ठीक आहे. इथे इंजिन आहे, तो काय करणार, वर्क डन करणार. चला, काय नाही. आपल्याला काय विचारलं, इफिशियन्सी ऑफ अ कॅरनॉट इंजिन. इफिशियन्सी ऑफ अ कॅरनॉट इंजिन कसा फॉर्म्युला राहतो बेटा, हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टेकन फ्रॉम द हॉट रिझर्वायर अँड हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क इज डन गोइंग ऑन. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू QH मायनस QC अपॉन QH. क्लिअर. देअरफॉर इफिशियन्सी इक्वल्स टू QHला आपण TH लिहू शकतो. ठीक आहे. आणि TCलाच आपण काय लिहू शकतो, QC. म्हणजे बघा, QHच्या ठिकाणी आता मी T⁻H पुट करतो मायनस T⁻C डिवायडेड बाय T⁻H. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण 1 मायनस TC अपॉन TH. ठीक आहे. आपल्याला इफिशियन्सी जर तुम्ही बघितलं तर पर्सेंटेजमध्ये विचारलं, त्याच्यामुळे या ब्रॅकेटला आपण 100%नी काय करायचं, मल्टिप्लाय. ठीक आहे.
बघा देअरफॉर 1 मायनस टी सी किती दिला आहे तुम्हाला 300 केल्विन, टी सफिक्स एच टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर 500, ठीक आहे, इंटू 100%, ठीक आहे. बघा इथे आपल्याला सॉल्व करायचं, दोघांचा बेस कसा आहे, बेस सेम करायचा, 500ने खाली वर काय करायचं मल्टिप्लाय, 500 मायनस 300 200 इंटू 100, ठीक आहे, 0000 गेट कॅन्सल, 2/5 म्हणजे किती येते बेटा 0.4 इंटू 100%, 100%ने मल्टिप्लाय करा आता, म्हणजे किती झालं बेटा 10 म्हणजे 40%. इफिशियन्सी किती आली बेटा 40%. येत्या लक्षात 0 पॉईंट आहे, या पॉईंटला आपल्याला 2 घर पुढे ढकलायचं आहे, 100 आहे तर 1 घर 2 घर दुसरा घर म्हणजे 0, 40%. Therefore the option number 3 is the correct one and the question is from the Kerala CET 2015. अशा पद्धतीने एकदम इझिएस्ट वे तुम्हाला मी कॅरनॉट इंजिन समजून सांगितले 2 मिनिटात. ओके, आणि दिस इज द इझिएस्ट वे, त्याच्यात खूप काही मोठी अडचण नाही आहे, एकदम सिम्पल आहे. ठीक आहे, चला त्यानंतर आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करूया. तुम्ही पॉज करून तुम्ही गोष्टी नोट डाऊन करून घ्या. चला काही हरकत नाही. बघा त्यानंतर आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करूया. बघा सेकंड न्यूमेरिकली इझीच आहे, त्याच्यातही खूप काही मोठी अडचण नाही आहे. कॅरनॉट हिट इंजिन जर एकदा समजली तर असले क्वेश्चन काही मोठी गोष्ट नाही. बघा, an ideal Carnot engine takes heat from a source at 317 degree Celsius. ठीक है, does some external work and delivers the remaining energy to the sink at 117 degree Celsius. If the 500 kilocalorie of heat is taken from the source, then the heat delivered to the sink is. बघा एकदम सिंपल आहे. बघा काय म्हटलं, कॅरनॉट हीट इंजिन आहे, आपल्याला माहिती आहे कॅरनॉट हीट इंजिनचं कसं वर्क राहतं. ठीक आहे, हा हॉट रिझर्वायर झाला. ठीक आहे, हा झाला कोल्ड रिझर्वायर. हॉट रिझर्वायरचं त्यांनी आपल्याला दिलं आहे टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर किती आहे 317 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, कोल्ड रिझर्वायरचं त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला 117 डिग्री सेल्सिअस. पुन्हा काय म्हटलं 500 किलो कॅलरी ऑफ हीट इज टेकन फ्रॉम द सोर्स. ठीक आहे, म्हणजे इथनं बेटा ओके सोर्सपासनं तो किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इंजिन हे झालं इंजिन किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी काढत आहे 500 किलो कॅलरी. चला काय हरकत नाही. ठीक आहे, टेकन फ्रॉम द सोर्स देन द हीट इज डिलिवर्ड टू द सिंक. ठीक आहे, 500 किलो एनर्जी काढल्यानंतर तो काय करणार वर्क डन करणार. ठीक आहे, मग रिमेनिंग जी काय एनर्जी राहते ती कोणाला तो करणार बेटा रिझर्वायरला, कोल्ड रिझर्वायरला. ठीक आहे, मग जे काही म्हणजे एनर्जी आपण इकडं QC एनर्जी जे काय आपण इकडे सबमिट करता पहा डब्ल्यूचा काय फॉर्म्युला बेटा QH मायनस QC. ठीक आहे, त्यांनी काय विचारलं आपल्याला देन द हीट एनर्जी डिलिव्हर्ड टू द सिंक, म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारली Q सफिक्स ची. इथून काढू शकतो बघा QC इकडे शिफ्ट करा. ओके, मग काय राहिलं QH मायनस W, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी डिलिव्हर्ड टू द सिंक जर काढायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी माहीत पाहिजे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टेकन फ्रॉम द हॉट रिझर्वायर अँड द वर्क डन. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टेकन फ्रॉम द हॉट रिझर्वायर किती बेटा 500 किलो कॅलरी, म्हणजे ही गोष्ट आपल्याकडे आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं वर्क डन. ठीक आहे, बघा वर्क डन आपण एकदम सिम्पली इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावर फाइंड आउट करू शकतो. इफिशियन्सी म्हणजे काय बेटा हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी टेकन फ्रॉम द हॉट रिझर्वायर अँड हाऊ मच अमाऊंट ऑफ यू डुईंग द वर्क डन. ठीक आहे, किती अमाऊंट ऑफ वर्क डन करताय. आणि इफिशियन्सीचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे 1 मायनस TC/TH आत्ताच बघितलं. ठीक आहे, इथून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता वर्क डन. ठीक आहे, देअरफॉर वर्क डन अपॉन Q सफिक्स H इक्वल्स टू 1 मायनस TC म्हणजे काय कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर 117 आहे, याच्यात 273 ॲड करून आपल्याला ते केल्विनमध्ये पाहिजे. ठीक आहे, बघा 7 आणि 3 10 हातचाला 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9 2 आणि 1 3 म्हणजे 390 केल्विन. ठीक आहे, तसंच हॉट रिझर्वायरचं करून घेऊ आपण किती आहे 317 प्लस 273 हे कशामध्ये जातं केल्विनमध्ये बेटा. 7 आणि 3 10 हातचाला 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9 3 आणि 2 5 म्हणजे 590 केल्विन. ठीक आहे, चला काही हरकत नाही. TC किती आहे आपल्याकडं 390, TH किती आहे आपल्याकडं 590. चला काही हरकत नाही. बघा 590 मायनस 390 डिवायडेड बाय 590, देअरफॉर 200 भागिला 590 1010 गेट कॅन्सल. देअरफॉर W अपॉन Q सफिक्स H इक्वल्स टू 20
भागिला 5 म्हणजे 20/59. ओके, बरोबर आहे. आपलं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही. आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे क्यू इंटू एच इकडे आपण काय करू शकतो, शिफ्ट. देअरफॉर डब्ल्यू इक्वल्स टू 20/59 इंटू क्यू एच आपल्याला किती दिला आहे, 500. ठीक आहे, आता याला आपण अंदाजे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आपण 59ला 60 कन्सिडर करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे 20 भागिला नियरली इक्वल्स टू आन्सर आहे 60 इंटू 500. ठीक आहे, बघा 1010 गेट काय झालं इथं, कॅन्सल. बेत्रिक 6 म्हणजे 500/3. ठीक आहे, हे जवळजवळ नियरली इक्वल्स टू 170 जाते बेटा. नियरली इक्वल्स टू किती जाते, 170. ठीक आहे, जर एक्झॅक्ट जर जायचं असेल तर 169 पॉईंट काहीतरी येते. ठीक आहे, म्हणजे डब्ल्यूचे आपल्याला पाहिजे QC. बरोबर, QC इक्वल्स टू QH आपल्याला दिला आहे 500 किलो कॅलरी आणि हे किती आहे आपल्याकडं, 170 घ्या, 170 किलो कॅलरी. ठीक आहे, Q∗C इक्वल्स टू म्हणजे आपल्याकडे किती शिल्लक राहिलं बेटा, 200, 300, 400, 500 म्हणजे 330, जवळजवळ 330 किलो कॅलरी. बघा या अमाऊंटच्या जवळ कोणती अमाऊंट दिसते, बघा 331 राहायला पाहिजे. ठीक आहे, देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट वन. द क्वेश्चन इज फ्रॉम द BCEC 2014. कॅल्क्युलेशन्स येत आहे लक्षात, पुन्हा एकदा सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, बघा कॅल्क्युलेशनचा पार्ट इथं सुरू झाला आपला. आपल्याला माहीत आहे QC फाइंड आउट करायचं आहे म्हणजे QH मायनस W. QH आपल्याला दिला आहे 500 किलो कॅलरी, आपल्याला फाइंड आउट करायचं W. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज केला, किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी हॉट रिझर्वपासून घेतली आणि किती अमाऊंट ऑफ वर्क डन करत आहे. आणि इफिशियन्सी म्हणजे काय, 1 - TC/TH. व्हॅल्यू टाकले आपण 1 - TC/TH इथपर्यंत आलो होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 500 आपण इकडे शिफ्ट केलं. मग 59ला जवळजवळ आपण 60 कन्सिडर केलं. कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागतं. 0 गेट कॅन्सल झाला, 3चा भाग गेला, 500/3 जवळजवळ किती येतं बेटा, 170. ठीक आहे, मग ही जे काही डब्ल्यू अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन 170 इथे पुट केली. 500 - 170 जवळजवळ किती येतं, 330. आता आपण तो 59ला 60 आपण केलं असल्यामुळे ती व्हॅल्यू जी काही येणारी आहे ती थोडीशी मोठी येणार पाहिजे, म्हणजे याच्यात जवळच राहायला पाहिजे. 330च्या जवळ एक्झॅक्ट बी ऑप्शन आहे, 331 किलो कॅलरी. ठीक आहे, देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट. म्हणजे न्यूमरिकलची कॅल्क्युलेशन्स करत असताना असं तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशन घेऊन त्या ऑप्शनकडे जावं लागतं. ठीक आहे, बघा तुम्हाला 330च्या जवळपास कोणताच ऑप्शन दिसत नाही, हा थोडा कमी झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि हा जर ॲप्रोच ठेवला, मी जसं कॅल्क्युलेशन्स करत हा ॲप्रोच ठेवा, 1-2 डिजिट कमी करा, त्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नियर अबाउट तो आन्सर 100% तिथे राहतो. पेपर सेटर्स त्या दृष्टिकोनाने त्यांनी पेपर सेट केलेला असतो. क्लिअर, आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळजवळ 13वा क्रमांकाचा व्हिडिओ लेक्चर आहे. जवळजवळ नियर अबाउट 25+ क्वेश्चन्स वी ऑलरेडी डिस्कस फ्रॉम द थर्मोडायनामिक्स. ओके, आतापर्यंत आपण महाराष्ट्र CETचे क्वेश्चन्स डिस्कस नाही केलेले आहे. ठीक आहे, जे काय आपण अदर स्टेटचे CETचे क्वेश्चन्स आहे, JEEचे क्वेश्चन घेतले, नीटचे क्वेश्चन घेतले. ओके, हे पूर्ण क्वेश्चन झाले की आपण टोटली फोकस करणार आहे महाराष्ट्र CET. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.